जितकी जास्त जोखीम तितका चांगला परतावा, हे गुंतवणुकीचं सूत्र असलं तरी काही गुंतवणूकदारांना वेगवेगळ्या कारणांमुळे जोखीम घ्यायची नसते. अशा गुंतवणूकदारांना इक्विटी आणि डेट या दोन्ही ॲसेट्सचा समावेश असलेले हायब्रिड फंड पसंत पडू शकतात. कोणत्या वयोगटातल्या इन्व्हेस्टर्सनं या फंड्सचा विचार करावा, हे फंड दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी कसे ठरतात, तसंच हायब्रिड फंडच्या वेगवेगळ्या प्रकारांविषयी माहिती घेऊया या एपिसोडमध्ये. फंडा म्युच्युअल फंडाचा या आमच्या पॉडकास्टमध्ये सगळ्या गुंतवणूकदारांचं अगदी मनापासून स्वागत. क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे संचालक भूषण वाणी हे आपल्या सोबत आहेत. नमस्ते भूषण, कसे आहात तुम्ही? हॅलो निरंजन, ग्रेट, एक्सलंट, डुईंग वेल. तुम्ही कसे आहात? एकदम बढिया. भूषण, हा विषय पण जसा मागचा आपण केला की बिझनेस सायकल फंड, तो एक वेगळ्या फंडचा प्रकार बघितला, तसाच या एपिसोडमध्ये आपण हायब्रिड फंडाविषयी जाणून घेणार आहोत. तर सुरुवात करूया आपण. म्हणजे आजचा जमानाच कुठेतरी हायब्रिडचा आहे. लोकांना हल्ली कार ही फक्त पेट्रोल इंजिन किंवा डिझेल इंजिनची नाही लागत, तर हायब्रिड कार लागते. तर तसंच हे हायब्रिड फंड म्हणजे नेमके काय असतात, ते कसे वर्क होतात, हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. काय सांगाल? म्हणालात तुम्ही ते खरं आहे निरंजन. हायब्रिडचा जमाना आहे. म्हणजे वर्क फ्रॉम होमचं कल्चर आहे की आठवड्यातले 5 दिवस जी नोकरी मला करायला लागते त्यातले 2 दिवस मी घरून करतो, किंवा 3 दिवस घरून करतो, 2 दिवस ऑफिसला जातो, किंवा महिन्यातून 8 दिवस घरून करतो, उरलेले दिवस ऑफिसला जातो, वाईसा वर्सा, विच इज हायब्रिड. आता जेव्हा आपण हायब्रिड म्हणून विचार करतो आणि आपण इन्व्हेस्टमेंटचा विचार करतोय, तेव्हा विच इज बट ऑब्वियस की व्हरायटी ऑफ वेगवेगळ्या ॲसेट एकत्र येऊन मला इन्व्हेस्टमेंट करता येणं शक्य आहे का, तर त्याला आपण हायब्रिड असं म्हणू शकतो. आता व्हरायटी ऑफ ॲसेट जेव्हा मी म्हणतो, तर मग ती इक्विटी डेट असेल, इक्विटी डेट कमॉडिटी असेल, डेट कमॉडिटी असेल, किंवा इक्विटी कमॉडिटी असेल, असं कुठलंही कॉम्बिनेशन हे हायब्रिडमध्ये असू शकतं जेव्हा आपण हायब्रिड फंडांचा विचार करतोय. आता ह्याच्यात हायब्रिड फंड हे वेगवेगळ्या कॉम्बिनेशनचे जेव्हा असतात, तेव्हा ह्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना म्हणजे जनरली हायब्रिड ही कॅटेगरी का पुढे आली, किंवा हायब्रिड ही कॅटेगरीचा विचार हा का झाला असेल, तर कुठलाही इन्व्हेस्टर इक्विटी म्युच्युअल फंड किंवा इक्विटीचा जेव्हा विचार होतो, तेव्हा पहिला धपकन मनात विचार येतो की बाबा म्हणजे शेअर बाजार, म्हणजे चढ उतार, आणि मग मला भीती वाटते, नको माझे पैसे कमी झालं तर, मी टाकलेलं भांडवलच वजा झालं तर, किंबहुना मला माझं भांडवलच परत मिळालं नाही तर, हा सगळा थॉट इन्व्हेस्टरच्या मनात येतो. परंतु त्याला रिस्क घ्यायची असते, त्याची ती मानसिकता असते, आणि मग हायब्रिड फंड हा त्याला उत्तम पर्याय हा असू शकतो. हायब्रिड फंड हे मिक्स कॅटेगरीचे असतात, जिथे इक्विटी म्युच्युअल फंड आणि डेट म्युच्युअल फंड ह्याचं हे कॉम्बिनेशन नक्की असू शकतं, आणि त्यात इन्व्हेस्टमेंट करायला नक्की हरकत नाही. ग्रेट. नेटवर या फंडांविषयी माहिती घेताना इक्विटी ओरिएंटेड हायब्रिड फंड्स, डेट ओरिएंटेड हायब्रिड फंड्स, ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड्स असे वेगवेगळे प्रकार दिसून आले. तर हे काय नेमके प्रकार असतात? आधीच्या प्रश्नात जसं आपण बघितलं की ते व्हरायटी ऑफ वेगवेगळ्या ॲसेट क्लासचं कॉम्बिनेशन आपल्याला मिळू शकतं. इक्विटी डेट, इक्विटी कमॉडिटी, डेट कमॉडिटी, किंवा कमॉडिटी इक्विटी, असं कॉम्बिनेशन आपल्याला मिळू शकतं. जेव्हा असं कॉम्बिनेशन आपल्याला मिळू शकतं, आणि हे कशा पद्धतीने कॉम्बिनेशन वर्क होतं, तर समजा जर मी आता डेट ओरिएंटेड हायब्रिड फंड असा जर मी घेणार असेल, तर तिथे साधारण 60%, 70%, 80% सगळी इन्व्हेस्टमेंट, म्हणजे 100 रुपयातली 70% इन्व्हेस्टमेंट, 70 रुपये इन्व्हेस्टमेंट ही डेट ह्या कॅटेगरीमध्ये असते. म्हणजे कर्ज रोख्यामध्ये असते, मनी मार्केटमध्ये असते, गव्हर्नमेंट सेक्युरिटीजमध्ये असते, किंबहुना बँक एफडीत असते, किंबहुना कमर्शियल पेपरमध्ये असते, कॉर्पोरेट डिपॉझिटमध्ये असते, अशा व्हरायटी ऑफ प्रकारांमध्ये असते. आणि ह्याचा रिटर्न हा मार्केटच्या इंटरेस्ट रेट सायकलशी लिंक्ड असतो. ओके, मग तिथे मिळणारा परतावा जर आज 6-7% असेल, आणि मग राहिलेली गुंतवणूक ही मी आणखीन वेगळ्या
ॲसेट क्लासमध्ये करत असेल, मे बी कमॉडिटीमध्ये करत असेल, मे बी इक्विटीमध्ये करत असेल, सो त्याला आपण कॉन्झर्वेटिव्ह हायब्रिड फंड किंवा कॉन्झर्वेटिव्ह हायब्रिड डेट ओरिएंटेड फंड असं आपण त्याला संबोधू शकतो. वर्सेस जेव्हा आपण ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड असा विचार करतो तेव्हा हा फंड म्हणजे काय, तर हा इक्विटी ओरिएंटेड ॲसेटमध्ये जास्त इन्व्हेस्ट करणार आहे आणि डेट ओरिएंटेड ॲसेटमध्ये कम्पॅरेटिव्हली कमी गुंतवणूक करणार आहे. मग 65 ते 70% इन्व्हेस्टमेंट ही इक्विटी प्रकारच्या ॲसेटमध्ये होईल. राहिलेली 30-35% गुंतवणूक ही डेट प्रकारच्या ॲसेटमध्ये होईल. त्याला आपण इक्विटी ओरिएंटेड किंवा ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड असं आपण त्याला संबोधू शकतो. आता या दोन्ही फंडचे ॲट्रिब्यूट्स जसे आपण समजून घेतलेत तसे इन्व्हेस्टरने देखील ते समजून घेणं गरजेचं आहे. कारण काय होतं निरंजन, इथे सुद्धा इन्व्हेस्टर पॅनिक होऊन फक्त रिटर्नचं बटन दाबतोय किंवा रिटर्नकडे बघतोय. ओके, म्हणजे एखादा हायब्रिड फंड जो इक्विटी ओरिएंटेड असेल, जिथे मला परतावा हा जास्त दिसत असेल, तर आता तो इक्विटी ओरिएंटेड हायब्रिड फंड जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतोय इक्विटी आणि डेट या दोन्ही ॲसेटच्या प्रकारामध्ये, तेव्हा सेबीने कॅटेगरायझेशनच्या अंडर त्याला असं सांगितलंय की मिनिमम 65% गुंतवणूक ही इक्विटी ओरिएंटेड इन्व्हेस्टमेंटमध्ये असली पाहिजे आणि 35% गुंतवणूक मिनिमम ही साधारण तुझी डेट ओरिएंटेड ॲसेटमध्ये पाहिजे. कारण ह्याला टॅक्सेशन इक्विटी टॅक्सेशन निरंजन दिलेलं आहे. 12.5% कॅपिटल गेन टॅक्स हा जर मी 1 वर्षापेक्षा जास्त गुंतवणूक जर माझी ठेवत असेल, विच इज लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स, तर मला तेवढाच टॅक्स लागणार आहे. सो मिनिमम इन्व्हेस्टमेंट ही 65% गुंतवणूक ही इक्विटी ह्या ॲसेट क्लासमध्ये झाली पाहिजे असं सेबीचं कॅटेगरायझेशन सांगतं. तर इथे देखील फंड मॅनेजर किंवा फंड हाऊस काय करतो, 85% 90% गुंतवणूक ही इक्विटी प्रकारच्या ॲसेटमध्ये करतो आणि राहिलेले पैसे हे डेट ओरिएंटेड ॲसेटमध्ये टाकतो. तर आता ह्याला खरंच हायब्रिड फंड म्हणायचं का, तर माझ्या दृष्टीने नाही. मग तो 100% जर इक्विटी साईडच्या ॲसेटमध्ये 100 रुपये लावत असेल, 85 रुपये लावत असेल, तर तो ॲज गुड ॲज इक्विटी फंड झाला. सो हे ॲट्रिब्यूट्स किंवा हा आतला इन्व्हेस्टमेंटचा पॅटर्न समजून न घेता आपण इन्व्हेस्टर म्हणून फक्त रिटर्नकडे बघतो की या बॅलन्स फंडने किंवा या इक्विटी ओरिएंटेड स्कीमने मला मॅक्झिमम परतावा दिलाय म्हणून मी त्याच्यात गेलोय. मग आपण 100% इक्विटी ओरिएंटेड स्कीमकडे का नाही जायचं असा माझ्या मनात म्हणजे कायम प्रश्न पडतो किंवा मी हे इन्व्हेस्टरला कायम सांगतो. सो हायब्रिड फंडचा विचार करताना मी जर खरंच खूप कॉन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर असेल, किंबहुना मला कमीत कमी रिस्क घ्यायची आहे, तर मी डेट ओरिएंटेड हायब्रिड फंड हे निवडला अशा प्रकारचा फंड हा निवडला पाहिजे. आणि जर मला थोडी एक्स्ट्रा माइल रिस्क घेण्याची माझी मानसिकता आहे, किंबहुना मी इक्विटी ओरिएंटेड हायब्रिड फंडमध्ये जाऊ शकतो, ती रिस्क घेण्याची माझी मानसिकता आहे, तर मग मी इक्विटी ओरिएंटेड हायब्रिड फंड, ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड हे निवडले पाहिजे. चांगलं एक्सप्लेन केलं तुम्ही. मला सांगा की बॅलन्स फंडचा उल्लेख आला, तर बॅलन्स्ड फंड हा पण हायब्रिड फंडाचा एक प्रकार आहे आणि त्यात काय सेम डिस्ट्रीब्युशन असतं इक्विटी आणि डेटमध्ये? आता बॅलन्स फंड जेव्हा विचार होतोय तेव्हा बॅलन्स फंड हा हायब्रिड कॅटेगरीचाच विचार म्हणजे प्रकार आहे. ओके, आता बॅलन्स फंडात सेबीने जे कॅटेगरायझेशन केलेलं आहे त्याच्यात त्यांनी व्याख्येमध्ये डिफाईन केलेलं आहे की बाबा बॅलन्स फंडने बॅलन्स असताना कुठे इन्व्हेस्टमेंट करायची आहे, कुठल्या ॲसेटमध्ये किती पर्सेंटेज करायची आहे. म्हणजे जसं आपण मगाशी बघितलं की 65% गुंतवणूक मिनिमम ही इक्विटी प्रकारच्या ॲसेटमध्ये झाली पाहिजे आणि राहिलेली गुंतवणूक ही डेट या प्रकारच्या ॲसेटमध्ये किंबहुना आणखीन वेगळा ॲसेट क्लास त्याच्यात ॲड हा होऊ शकतो, मग ती मल्टी ॲसेट कॅटेगरी होते. सो बॅलन्स फंड आता इथे देखील विचार करताना कसं आहे, जेव्हा मी इन्व्हेस्टर म्हणून बॅलन्स फंडचा विचार करतोय तर इथे देखील कॉन्झर्वेटिव्ह बॅलन्स फंड आणि ॲग्रेसिव्ह बॅलन्स फंड असा देखील विचार होऊ शकतो. आता जेव्हा मी कॉन्झर्वेटिव्ह बॅलन्स फंड असं म्हणतोय आणि जिथे मला 65% इक्विटीला यायचं आहे, तर ह्या 65%मधला किती पर्सेंटेज पोर्शन हा लार्ज कॅप कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट केलेला आहे. ओके, आता इथे एक फंड मॅनेजर निरंजन आहे की ज्याने बॅलन्स फंड डिझाईन करताना साधारण 30% गुंतवणूक ही लार्ज कॅप इक्विटी
कॅटेगरीमध्ये केलेली आहे आणि 35% गुंतवणूक ही मिड अँड स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये केलेली आहे. सो हा ॲग्रेसिव्ह बॅलन्स फंड पण झाला. झाला. वर्सेस एखादा फंड मॅनेजर आहे जो मिड अँड स्मॉल कॅपला अजिबात लक्षात घेत नाही, सगळेच्या सगळे 65% किंवा मॅक्झिमम पोर्शन 65% हा लार्ज कॅप कॅटेगरीमध्ये लावतो आणि अगदी मिनिमम कंपोनंट 5-10% कंपोनंट हा मिड अँड स्मॉल कॅपमध्ये लावतो आणि राहिलेला 35% हा डेट कॅटेगरीमध्ये लावतो. तर हा कॉन्झर्वेटिव्ह बॅलन्स फंड झाला किंवा बॅलन्सचा प्रकार झाला, बॅलन्स हायब्रिडचा प्रकार झाला असं आपण म्हणू शकतो. सो बॅलन्स फंड हे देखील हायब्रिडचाच प्रकार आहे आणि त्यामध्ये इन्व्हेस्टरने विचार करताना मला कॉन्झर्वेटिव्ह बॅलन्स फंड पाहिजे की ॲग्रेसिव्ह बॅलन्स फंड पाहिजे हे त्या फंडच्या अंडर कशा प्रकारे इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट होतीये, ती लार्ज कॅपला किती होतीये, मिड कॅपला किती होतीये, किंबहुना लार्ज कॅपला का जास्त असली पाहिजे बॅलन्स फंडचा जेव्हा मी इन्व्हेस्टर म्हणून विचार करतोय, कारण मी एक कॉन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर आहे आणि मग मी तिथे विचार करताना तसाच केला पाहिजे असं मला वाटतं. तिथे अननेसेसरी खूप ॲग्रेसिव्ह जाता कामा नये आणि खूप परताव्याचा विचार करता कामा नये. ओके. सो सर, या बॅलन्स्ड फंडाचं डायव्हर्सिफिकेशन हे कोणकोणत्या ॲसेट क्लासमध्ये केलेलं असतं? म्हणजे आपण इक्विटी आणि डेट हे म्हणतोय, पण ह्यात अजून थोडं एक्सप्लेन करून सांगाल? सो डायव्हर्सिफिकेशन हे डेफिनेटली शेअर बाजाराशी रिलेटेड असणारी गुंतवणूक, डेटमध्ये असणारी गुंतवणूक म्हणजे कर्ज रोख्यांमध्ये असणारी गुंतवणूक, किंबहुना मग आणखीन जर ॲसेट क्लास आपण बघितले तर कमॉडिटीमध्ये असणारी गुंतवणूक, असं व्हरायटी ऑफ ॲसेटचं ॲलोकेशन ह्या क्लासमध्ये असू शकतं. जनरली आपण जेव्हा बॅलन्स कॅटेगरी किंवा हायब्रिड फंड असा विचार करतो तर भारतातले हायब्रिड फंड किंवा बॅलन्स फंड हे इक्विटी आणि डेट या कॅटेगरीमध्ये विभागले गेलेले आहेत. ओके. परंतु आपण जसं मागच्या प्रश्नात बघितलं तर मला कॉन्झर्वेटिव्ह बॅलन्स फंड, मला ॲग्रेसिव्ह बॅलन्स फंड असं सुद्धा समजून घेणं तितकंच गरजेचं आहे जेव्हा मी बॅलन्स फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय तेव्हा. बरोबर. हा महत्त्वाचा मुद्दा तुम्ही म्हणलात. तर मग प्रश्न तोच येतो की प्युअर इक्विटी फंडच्या तुलनेत या फंडांचा परतावा कसा राहतो? सो निरंजन, असं आहे की जर मी सिन्स इन्सेप्शन म्हणजे एखादा बॅलन्स फंड असा आहे की ज्याला येऊनच 20 वर्षाचा कालावधी उलटलाय, तर तिथे मला 17-18% परतावा देखील दिसतो. आता हा परतावा दिसतो, हा मिळेलच ह्याची काही शाश्वती नाही आहे, परंतु मी ह्या परतावाच्या मागे न पळता, न भागता, ज्याला आपण म्हणू की मी इन्व्हेस्टर म्हणून माझा माइंडसेट काय आहे, मी ओव्हर कॉन्शियस इन्व्हेस्टर आहे का आणि तरी देखील मला इक्विटीला जायचं आहे का, ओके, हा विचार इन्व्हेस्टर म्हणून मी केला पाहिजे. आणि जर मी ओव्हर कॉन्शियस आहे तर मी डेट ओरिएंटेड स्कीमचा विचार केला पाहिजे, किंबहुना डेट ओरिएंटेड कॉन्झर्वेटिव्ह हायब्रिड फंडचा विचार केला पाहिजे. आणि जर मी थोडीशी रिस्क घेण्याची माझी मानसिकता आहे, मी त्या चढउतारांना सामोरं जाऊ शकतो, मी पॅनिक होणार नाही, मी पॅनिक बटन दाबणार नाही, माझा BP शूटअप होणार नाही, असं जर असेल तर मी इक्विटी ओरिएंटेड हायब्रिड फंडला जायला हरकत नाही. इक्विटी फंडच्या तुलनेत या फंडचा परतावा हा कमी असू शकतो, परंतु अगेन हे त्या फंड हाऊसवर, फंड मॅनेजरच्या स्किलसेटवर आहे. आत्ता जर बघितलं तर काही बॅलन्स फंडचे रिटर्न हे रेग्युलर 100% इक्विटी फंडपेक्षाही जास्त आहेत निरंजन. ओके. सो म्हणून आपण बॅलन्स फंड जास्त रिटर्न देऊ शकतात की इक्विटी फंड, 100% इक्विटी फंड जास्त रिटर्न देऊ शकतात, ह्या डिबेटमध्ये न जाता आपल्याला इन्व्हेस्टर म्हणून काय अपेक्षित आहे अशी कुठेतरी मांडणी करून मग माझी स्वतःची इन्व्हेस्टर म्हणून रिस्क ही समजून घेऊन त्याच्याबद्दलचं अंडरस्टँडिंग माझं क्लिअर करून मग मी इक्विटी 100% इक्विटी ओरिएंटेड फंडमध्ये जायचं आहे की बॅलन्स फंडमध्ये जायचं हे आधी ठरवायचं आहे. पास्ट हिस्ट्री बघता देर आर सर्टन बॅलन्स फंड की ज्याचा 100% इक्विटी फंडांपेक्षा परतावा हा जास्त दिसतो जर आपण इन्सेप्शन फंडचा रिटर्नचा विचार केलात तर. पण शॉर्ट टर्ममध्ये विचार केलात, 3-5 वर्ष 7 वर्ष असा जर विचार केलात तर 100% इक्विटी ओरिएंटेड फंडांचे रिटर्न हे आपल्याला थोडेसे उजवे दिसतील जर आपण बॅलन्स फंडांचा विचार केला तर.
येस. सो मग दीर्घकालीन गुंतवणूक आपण कायम विचार करतो की गोल तुमचा जर 10 वर्ष, 12 वर्ष, 15 वर्षांनंतरचा असेल तर मग हायब्रिड फंडांकडे कुठल्या प्रकारच्या गुंतवणूकदारांनी हे जायला पाहिजे? सो डेफिनेटली हा व्हॅलिड प्रश्न आहे निरंजन. कारण जर माझी गुंतवणूक मला लॉंग टर्मला करायची आहे आणि मी बरीच घेऊ शकतो, ही माझी मानसिकता आहे, किंबहुना मला अशी विभागणी करायची आहे की काही पैसे मला 3-5 वर्षात लागणारे आहेत, काही पैसे मला 7 ते 10 वर्षानंतर लागणार आहेत, काही पैसे मला 12-15 वर्षानंतर लागणार आहेत. ही जर विभागणी मी माझ्या पैशांची करू शकलो आणि अशा पद्धतीने जर मी माझे गोल डिफाईन करू शकलो, तर हायब्रिड फंड माझ्या दृष्टिकोनातून जे साधारण 3-5 वर्ष किंबहुना तिथून पुढे जाऊन 6 वर्ष असं जे ड्युरेशन माझ्या ज्या फायनान्शियल गोल्सचं आहे, त्याच्यासाठी हायब्रिड फंड हे उत्तम गुंतवणूक म्हणून पर्याय हे ठरू शकतात आणि तिथे गुंतवणूक ही झाली पाहिजे. रादर दॅन थिंकिंग की मी आता 3च वर्ष आहेत, मग मी 100% इक्विटी किंवा डायरेक्ट शेअर्समध्ये जातो आणि आता त्याची सायकल जोरदार सुरू आहे, मग मी खूप मोठा परतावा घेतो आणि मी जो विचार करतोय त्याच्या एक्झॅक्ट उलटं ठरलं तर मी अडचणीत स्वतःला आणणार आहे. सो खूप रिटर्नचे इमले न बांधता किंवा खूप बाजारातल्या अति माहितीवर विश्वास न ठेवता बॅलन्स फंड हा उत्तम पर्याय ठरू शकतात जर मी 3-5 वर्षांचा विचार किंवा साधारण 5-7 वर्षांचा विचार केला तर. पण त्याच्यापेक्षा जर माझा लॉंग टर्मचा गोल असेल तर मला वेगळ्या पर्यायांचा विचार हा नक्कीच करायला हवा. दीर्घकालीन गुंतवणूक ही हायब्रिड फंडात असावी का? तर जेव्हा मी माझे 100 रुपयाचं ॲसेट ॲलोकेशन करतोय आणि त्यातले कायम 20 रुपये मला बॅलन्स ह्या कॅटेगरीमध्ये राहावेत असं वाटतंय, तर दीर्घकालीन गुंतवणूक देखील त्याच्यासाठी उपयुक्तही ठरू शकते. परंतु जसं जसं मार्केट हे पुढे सरकेल तसं तसं मला ॲसेट ॲलोकेशन करणं हे देखील तितकंच गरजेचं आहे, जेव्हा मी दीर्घकालीन हायब्रिड फंड किंवा बॅलन्स फंडचा विचार करतोय तेव्हा. परफेक्ट. म्हणजे थोडक्यात बॅलन्स्ड फंड हे तुमच्या पोर्टफोलिओला बॅलन्स आणू शकतात. तशा ॲप्रोचनी जर तुम्ही यांच्याकडे बघितलं आणि इक्विटीमधली गुंतवणूक केल्यावर जर तुम्हाला एक थोडासा खरोखर वेगळ्या ॲप्रोचनी जर गुंतवणूक करायची असेल तर बॅलन्स फंडाकडे तुम्ही वळू शकता. आणि दीर्घकालीन ॲप्रोच ठेवून जर गेला तर तुम्ही म्हणलात तसं इक्विटीच्या ॲट पारही रिटर्न्स हे बॅलन्स फंडांनी दिलेली उदाहरणं निश्चित आहेत. सो कारण निरंजन कसं आहे की आत्ता खूपच चर्चा मार्केटमध्ये आहे की आर्थिक मंदी येणार आहे आणि मग इकॉनॉमीची परिस्थिती ही दोलायमान असू शकते. सो ह्या सगळ्या याच्यात हे कधीही घडू शकतं, कारण गोष्टी ह्या सांगून होत नाहीत. जसं आपल्याला कोरोना फेस करायला लागला तर आपल्याला न सांगता तो आला आणि आपल्या बऱ्याच जणांचं, आपल्या नातेवाईकांचं, आपल्या मित्रमंडळींचं आयुष्य उद्ध्वस्त करून गेला. सो गोष्टी ह्या न सांगता घडणाऱ्या आहेत आणि म्हणूनच निसर्गाच्या विरुद्ध माणसाने वागू नये असं आपण कायम म्हणतो. तसंच आपण जेव्हा फायनान्सचा विचार करतो तेव्हा आपण आपल्या स्वभावाच्या फार विरुद्ध जाऊ नये. ओके. आणि तो ॲप्रोच ठेवून किंबहुना समजून घेऊन जर विचार केला तर बॅलन्स फंड किंवा हायब्रिड फंड ही अत्यंत महत्त्वाची भूमिका निभवेल येणाऱ्या काही कालावधीत, जर आपण आर्थिक मंदीचा विचार करत असू तर. थँक्यू भूषण. सगळ्या श्रोत्यांनाही माझी विनंती आहे की तुम्ही जर तुमचा पोर्टफोलिओ आणखी वाढवायचा विचार करत असाल आणि जर तुम्हाला बॅलन्स फंड हा आमचा पॉडकास्ट ऐकून त्यात इंटरेस्ट वाटत असेल तर तुम्ही याच्याविषयी अधिक माहितीसाठी क्रिसेंटला हक्कानं संपर्क हा साधू शकता. त्यांचा नंबर नोट डाऊन करून घ्या. नंबर आहे 9764125533. मी नंबर परत एकदा रिपीट करतो, 9764125533. याशिवाय तुम्ही crescentmft.com या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता. हा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नातेवाईकांनी याची लिंक नक्की शेअर करा. हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, जिओ सावन, गाना, ॲमेझॉन म्युझिक यासह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही मोफत ऐकू शकता. आत्ता आपण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट. ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्स ग्रेटची 2024ची प्रस्तुती आहे. डिस्क्लेमर: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे
कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स ग्रेट NM ऑडिओ सोल्युशन्स LLP जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.